च्या पतपेढीची निवडणूक कालच संपन्न झाली। सकाळी 4 वाजता त्याचा निकाल लागला। यामध्ये शरदरावांचे जे पॅनल म्हणजे शशांक रावांच्या नेतृत्वात असलेलं जे पॅनल त्याला 14 मिळाले आणि 7 हे आमच्या प्रसाद लाडजींच्या पॅनलला त्यांचे उमेदवार निवडून आले। यासाठी मी शशांकरावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो। एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये। सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे, हे सर्वात महत्त्वाचं। एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे। ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू लोकांनी फाडलेला आहे। मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता। आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याच्या लेना देना नाहीये, ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार 15-16 हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं, आता हे पण तर मराठीत होते ना। आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला, मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का? पतपेढीतून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होता, आपला अस्सल मराठी आहे। म्हणजे आता थोडी बुरखा ज्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे, आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे, आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे। आणि म्हणूनच या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे। भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये, पैसा वाटण्याचा आरोप या सेनेच्या युनियन उभाटाच्या सेनेच्या युनियननी करू नये। कोणाचे किती घरं आलेली आहेत, कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत याची याद्या आम्ही दिल्या ना। आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं, ते कामगारांची लूटमार करून केलेलं होतं ते, म्हणून आता सगळं दिसलेलं आहे। या निवडणुकीच्या आधी संजय राऊत असे म्हणत होते की बघा 2 ठाकरे एकत्र आले काय होईल। आज ते म्हणतात की ठीक आहे छोटी निवडणूक होती, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघा बदलला काय म्हणतात? सूर बदलणार तो, कारण काय ते सूर मराठी माणसांबरोबर यांची कधी सूर मिळतच नाही। आता हिंदूंबरोबर यांचे सूर मिळतच नाही, आता यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत। आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची। तेच अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छातीठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता। पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो आजूबाजूचा हा सुज्ञ झालेला आहे, ह्यांना कळलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत। आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू लोकांनी यांना जागा दाखवून दिलेली आहे। ही पालिका निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट होती आणि त्यामध्ये ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का समजला। मुळामध्ये तुम्ही मला फ्रँकली विचारलं, ह्याच्यामध्ये राज साहेबांची किंवा त्यांना मनसेनेची ताकदच नव्हती। त्यांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंच नव्हतं। आम्ही त्या युनियन क्षेत्रात आहोत म्हणून तुम्हाला बोलतो। म्हणून राज साहेबांनी आणि मनसेनाने पण ह्याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं हे आजपर्यंत कळलं नाही। मला हेही माझ्याकडे माहिती आहे की त्यांना न विचारता त्यांची नावं टाकलेली होती। ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून दोघांचे फोटो छापले होते। आणि म्हणून ह्या सगळ्या संदीप देशपांडे आणि यांच्या या सगळ्या लोकांनी वेळेत शहाणं झालं पाहिजे। हे सगळे बरबटलेले लोक आहेत उभाटाचे, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही स्वतःची पण बदनामी करून घेताय, काय गरज आहे त्या गोष्टी?